ठाणे शहरामध्ये आज आपण बघत असाल तर नाल्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. सगळे नाले कचऱ्याने भरलेले आहेत. आयुक्त साहेबांनी काही दिवसापूर्वीच दावा केलेला की ड्रोनच्या मार्फत आम्ही सगळे नाले सफाईवर नजर ठेवणार आहात. पण आज आपण गांधीनगरमध्ये आहोत. आपण बघत असाल की इकडे नाले सफाई अजिबात झालेली नाही. या नाल्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे का सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. आज ठाणे शहरामध्ये जवळपास 300 किलोमीटरचे नाले आहे. आज 15 तारीख आलेली आहे मेची आणि जर ही परिस्थिती असेल ठाण्यामध्ये तर येत्या काही दिवसामध्ये हा जो नाला आहे जर चुकून पाऊस आला तर हा सगळा कचरा लोकांच्या घरी जाईल. आणि आयुक्त साहेबांनी जो दावा केलाय तो फक्त कागदावरच राहिलेला आहे. इथे कुठेही ड्रोन दिसत नाही. ठाणे शहरात कुठेच ड्रोन दिसत नाहीये. मग तुम्ही फौल दावे कशासाठी करता? आणि आता जर तुम्ही ठाणे शहराची परिस्थिती बघत असाल तर जागोजागी नाले तुडुंब कचऱ्याने भरलेले आहेत आणि सगळीकडे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही बघत असाल नलपाड्यामध्ये ती परिस्थिती आहे, लोकमान्य नगरमध्ये तसंच आहे, शास्त्री नगरमध्ये तसंच आहे, इंदिरानगरमध्ये तसंच आहे. मग नाले सफाई झाली कुठे? करोडो रुपयाचे टेंडर काढले, ते पैसे गेले कुठे? फक्त ठेकेदार आणि प्रभाग समितीचे अधिकारी मिळून पालिकेच्या तिजोरीवर हात सफाई करत आहेत. नाले सफाई होत नाही.